बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून त्यांचं कुटुंब लढा उभारतंय। तपासाबाबत माहिती मिळत नसल्याने आणि वाल्मिक कराडला आरोपी न केल्याच्या नाराजीतून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी आज मस्साजोग येथे टाकीवर चढत आंदोलन केलं। पाहुयात त्या संदर्भातील हा घटनाक्रम। मस्साजोग मध्ये आज मोठं आंदोलन झालं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख थेट पाण्याच्या टाकीवर चढले। त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रशासनाला बरेच प्रयत्न करावे लागले। हा सगळा घटनाक्रम समजावून घेऊया। सकाळी 10 वाजता धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले। खंडणीमधल्या गुन्हेगारांना पूर्ण आरोपी करत नाहीये, पुरावे असताना त्यांना आरोपी केले जात नाहीये, आरोपींना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय म्हणून टाकीवर चढत आंदोलन करत असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं। वाल्मिक कराडला अजून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी बनवलं नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। माझ्या भावाचे हत्यारे जेवढे तेवढ्याला फाशी झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे। आम्ही राजकीय बोललो नाहीत, आम्ही इतरत्र कुठलंही बरगळलो नाहीत। आम्ही आज म्हणतोय त्याच्यातला एकही गोष्ट खोटी नाही। माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला त्यांनी तुम्ही आरोपीचे लोक नेल्यावर आरोपीच्या बाजूने ते बोलणार आहेत का पीडिताच्या बाजूने बोलणार आहेत? सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घटनास्थळी दाखल झाले। तुम्हाला काय झालं तर मी यांचं जीणं मुश्किल करेल, तुम्ही खाली या, तुमची कुटुंबाला गरज आहे, आपल्याला संतोष भैयाला न्याय द्यायचा आहे, माझा समाज तुमच्या पाठीशी आहे, आत्महत्या करायची नाही, खाली या अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। सकाळी 11:30च्या दरम्यान धनंजय देशमुखांची प्रकृती बिघडली। धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना त्यांची प्रकृती खालावली। त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या 2 सहकाऱ्यांनी त्यांना तिथे झोपवलं। कोणी आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी दुसऱ्या मजल्यावरून वर येणारी शिडीच त्यांनी हटवली होती आणि कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असंही त्यांनी म्हटलं। दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पोलिसांचा धनंजय देशमुखांशी संवाद झाला। धनंजय देशमुख यांची समजूत घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधला। स्वतः एसपी कावत मोबाईलवरून धनंजय देशमुख यांच्याशी बोलले। ते ज्या टाकीवर चढले होते त्यालाच समांतर एक दुसरी टाकी आहे, तिथे जाऊन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी धनंजय देशमुखांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। दुपारी 1च्या दरम्यान धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतलं। अखेर पोलीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर धनंजय देशमुख खाली उतरले। खाली आल्यानंतर धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे पाटील यांची गळाभेट घेतली। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।